महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आदरणीय संजयजी शिरसाट आणि शिरसाट परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी असा हा नेत्रदीप दिवस आहे। सांगायचं म्हटलं तर माझ्या दोन्ही मुलांचे मार्गदर्शक मित्र आणि यांचं स्वागत आपण करावं ही विनंती आहे। आपण ही जोरदार टाळ्यांनी या स्वागतामध्ये सहभागी व्हावं। त्याचबरोबर वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर पाटील परिवाराला विनंती आहे की सिद्धार्थ शिरसाट यांचंही स्वागत आपण लागलीच करावं। अरे बंद कर मन थोड़ा। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. ओके यस पुन्हा विनंती ज्यांच्याकडे जेवण राहिले आहे त्यांनी कृपया हा समोर हा समोर थोडं मागं मागं या साईडला हा समोर बघा ओके समोर अंदर ना पूरा समोर पहा समोर ॲडव्होकेट साहेब समोर ओके हा समोर समोर सगळे समोर ओके सिद्धार्थ शिरसाट यांना आपण शुभेच्छा दिल्या। हे शिरसाटकरांचे पुनर्सह खूप समोर अंदर ना पूरा समोर पहा समोर ॲडव्होकेट साहेब समोर ओके हा समोर समोर सगळे समोर ओके
मित्र परिवार, पदाधिकारी, सिद्धांतचे मित्र, खरंतर कार्यक्रम सिद्धांतच्या वाढदिवसाचा रूपांतर सभेमध्ये व्हायला लागले. योग कसे असतात, मुलाचा वाढदिवस बाप त्याला शुभेच्छा देतो. खरं तर आज येणारा मुंबईला काम होतं, परंतु पुन्हा वाटलं की मुलं कशावरही नाराज होतं. जर मी आता आलो नसतो तो बाप मुद्दा म्हणून आला नाही असं त्याच्या मनात आलं असतं. परंतु हा कार्यक्रम घेताना त्याला एक सांगितलं, या पावसाच्या या काळामध्ये आपण दिवाळी मुलं केलं नाही, पण या निमित्तानं सगळ्यांना भेटता आला असा कार्यक्रम तो बंदिस्त ठिकाणी केला. गाण्यामध्ये करणं हे आपलं कामच नाही आहे. आयुष्यामध्ये जेव्हा एखाद्याच्या नशिबी चांगलं दिवस येतात त्या टायमाला त्याची प्रशंसा होते, त्याला शुभेच्छा द्यायला नको, त्याला चांगलंही म्हणतात. परंतु सिद्धांत एक सांगेल की हे जे आहे हे टिकवणं मुश्किल आहे. प्रेम असं असावं जे कायम स्वरूपी टिकलं गेलं पाहिजे. पालक मंत्र्याचा मुलगा आहे तो जावं तर लागेलच असं म्हणणं एवढा मोठा स्टेज आहे की सर्व मान्यवर आलेले आहेत, सर्वजण शुभेच्छा देत आहेत. आता सर्वजण तुला शुभेच्छाही देतील, परंतु पुढच्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय तो प्रत्येकाच्या सुखामध्ये जरी गेलं नाही तर दुःखामध्ये धावून जायचं एवढं लक्षात ठेव. हे कालचक्र असतं. कोण माणूस सत्यात, कोण माणूस सत्यात नाही, कोण हे सर्व सोडून द्यायचं. आपण समाजात आहोत का नाही ह्याचा भान ठेवायचं. मी गेले 43 वर्ष राजकारणामध्ये आहे तुमच्या आशीर्वादानं, परंतु आजही मी हे समजतो की माझ्यापासून कोणीही दुःखी होऊन जाऊ नये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तेच खरी आपली जीवनाची ही संकल्पना असली पाहिजे. म्हणून आज तुम्ही सर्वजण आला की तुमच्या मनापासून आभार मानतो. मुलगा माझा आहे, त्याचा वाढदिवस आहे. काही मला बघायला काय फेसबुकला काहीतरी लिहिलं, भावी महापौर धन्यवाद बाबा तुझे, आणि त्याची बातमी होती. असं नाही झालं पाहिजे. ज्याच्याकडे जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाने तो पुढे गेला पाहिजे. आपण बाबा वारसा घेऊन आलेलं नाही, आपण हे निर्माण केलं, हे टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो, माझ्या सर्व सहकार्यांना सांगेल, कधी आयुष्यामध्ये एवढं मोठा क्षण ज्याची कधी मी कल्पना केली नव्हती तो मला आज पाहायला मिळतो. माझं सर्व कुटुंब या ठिकाणी आहे, माझे मित्रपरिवार आहे, माझे हितचिंतक आहे, माझे नात्यातले हे सगळे लोक आहेत. आणि तुम्ही जर इतके आलात, बाहेर पाऊस चालू आहे तरी सर्वजण आलात, तुमचं मनापासून ते आभार मानतो. भविष्यामध्ये कधीही एकमेकाची साथ सोडणार नाही एवढं तुम्हाला वचन देतो. एक चांगला परिवार हा एवढाच माझा परिवार नाही तर हा माझा सर्व परिवार आहे. या परिवार आपण चांगला राहूया. पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना नशिबात जे असेल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यासाठी असलेला आपला संघर्ष, आपलं काम हे लोकांसमोर आलं पाहिजे, तरच हे यशाची पायरी चढता येते. एवढं मात्र लक्षात ठेवून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.